नमस्कार. भाज्या बघून कापलेल्या सगळ्या समजून तर गेले असाल तुम्ही की आज आपण काय बनवणार आहे. आज आपण वन डिश मेल म्हणजे आपल्याकडच्या सगळ्यात फेमस डाळ चिकल्या बनवणार आहेत. तर कढईत तेल तापायला ठेवलेलं आहे. असतील त्या भाज्या माझ्याकडे टोमॅटो, कांदे, हिरवी मिरची, बारीक चिरलेला पातळ कांदा वगैरे होतं, ते सगळं कापून घेतलेलं होतं. नेहमीप्रमाणे फोडणी करायची. कढई तापत ठेवलेली होती, त्याच्यात तेल टाकलं, मोहरी टाकली, जिरं टाकलं आणि अद्रक किसून घेतलेलं होतं ते टाकलं. त्याच्यात मग सगळ्या भाज्या टाकून दिल्या. मस्त भाज्या परतून घेतल्या. छान भाज्या परतल्यानंतर त्याच्यामध्ये असतील नसतील ते सगळे मसाले टाकले. म्हणजे लाल तिखट, हळद, धने जिरे पावडर, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, चटणी, लाल तिखट म्हणजेच सगळं परतून घेतलं छान मस्त तेल सुटेपर्यंत आणि दिलं त्याच्यामध्ये मग वरण सोडून. एकदम सोपी झटपट होणारी 5 मिनिटातली रेसिपी आहे आजची. एक नंबर भारी. गरजेपुरतं पाणी टाकायचं, कारण डाळ चिकल्या करणार आहेत ना आपण, मग ते शिजून घट्ट होतात. आणि सगळ्यात सिक्रेट इन्ग्रेडियंट्स म्हणजे ह्याच्यामध्ये कोथिंबीर न घालता मी कसुरी मेथी टाकलेली. एक नंबर स्वाद येतो त्याच्याने. काय मग कणिक घेतली भिजायला, कणकेमध्ये ओवा चुरून टाकल्या, मीठ टाकलं, तेल टाकलं थोडंसं. तेल याच्याकरता की जी पारी आहे ना ती वातडी होत नाही, पापडी मग शिजून मऊसूत राहते म्हणून. मस्त तेल लावून कणिक मर्दून घेतली आणि काय लाटून घ्यायचं नेहमीप्रमाणे. चाकूला थोडंसं तेल लावलं, गोळा नको व्हायला म्हणून. पटपट शंकरपाळ्यांना कापतो तसं चेहऱ्या पाडून घ्यायच्या आणि छान वरणाला उकळी आली की त्याच्यामध्ये सोडून द्यायच्या. मस्त 15-20 मिनटं शिजू द्यावे लागतात वरण सोडल्यानंतर, कारण कणिक कच्ची असते ना, ते आपली पोळी शिजायला वेळ नाही लागत तशी कणिक शिजायला वेळ लागतो, म्हणून 15-20 मिनटं शिजू द्यायचं. छान मस्त खदखद शिजलं की घ्यायचं गरम गरम वाढून. गरम गरम डाळ चिकल्यांमध्ये मस्त तुपाचा गोळा टाकला की एक नंबर. खरं तर 2-3 दिवस झाले आपला व्हिडिओ नाही आहे, म्हणजे रेकॉर्डिंग वगैरेचंच लावतं आहे, कारण वेळच नव्हता ना सध्या. आपण एका दुसऱ्या कामामध्ये नवीन काम पण चालू करतो आहे. लवकरच कळेल तुम्हाला काय करतो आहे ते. तर चला मग, तुम्ही आता ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन काय येणार आहे याची इमॅजिन करा. बाय बाय. या जेवायला.